नमस्कार फ्रेंड्स, आपले चॅनेल जगा आणि शिका यामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. नकारात्मक विचार, निगेटिव्ह थिंकिंग कुठे ना कुठे तुम्हाला गृहीत धरावंच लागेल. जेव्हा देवाने माणसाला बनवलंय तर आपल्या शरीरामध्ये अशी फंक्शनिंग केली आहे जसं की नकारात्मक गोष्टी आपोआपच आपल्याकडे आकर्षित होतात. जेवढं आपण पॉझिटिव्हिटीसोबत अफेक्ट नाही होत तेवढं निगेटिव्हिटीसोबत होतं. आपले विचार आपल्या जीवनाला दिशा देतात. योग्य दिशा मिळवण्यासाठी आपले विचार पण योग्यच असले पाहिजे आणि आपल्याला योग्य दिशा तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येणार नाहीत. हे नकारात्मक विचार काय असतात? आपण आपल्या मनामध्ये अशी धारणा निर्माण करतो की सगळीकडे आपल्याला वाईटच वाईट दिसतं. जेव्हा आपण काही करायला जातो किंवा अभ्यासाला बसतो तेव्हा लगेच आपल्या मनामध्ये विचार यायला लागतात. अरे, सगळेच तर लोक अभ्यास करत आहे, मी का अभ्यास करून कुठे तीर मारणार? जेव्हा एखादी बिझनेसची आयडिया घेऊन एखादे काम करायला सुरुवात करता तेव्हा काही दिवसानंतर आपल्या मनामध्ये आपोआपच निगेटिव्ह विचार यायला लागतात. सगळेच तर लोक बिझनेस करतात, मी कुठे बिझनेस करून तीर मारणार आहे? ही असते निगेटिव्ह थिंकिंग. जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःवर विश्वास नसतो तेव्हा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स यायला लागतात. निगेटिव्ह थिंकिंग मेक्स ऑल ऑफ अस टायर्ड. तुम्हाला तर माहीतच आहे, लोकांची एखाद्या सत्य घटनेपेक्षा अफवावर किती विश्वास असतो त्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट येतो, खूप मजा पण येते. कारण निगेटिव्हिटी खूप जास्त इफेक्टिव्ह असते. त्यावर विश्वास ठेवण्यासाठी खूप जास्त मेहनत नाही घ्यावी लागत. एकदम सोप्या पद्धतीने त्यावर विश्वास ठेवता येतो. नकारात्मक विचारांना बाहेर काढण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की त्याला ओळखता आलं पाहिजे. सगळ्यात आधी नकारात्मक गोष्टी ओळखायला शिकलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांना ओळखा की तुमच्या मनामध्ये कोणत्या पद्धतीचे विचार येत आहेत. त्यानंतर त्याला समजण्याचा प्रयत्न सुद्धा करा. ते वाईट विचार आहेत की चांगले? जर ते वाईट विचार असेल तर त्याला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. कारण एक निगेटिव्ह विचार आपल्यासोबत 1000 निगेटिव्ह विचार ठेवत असतं. एक सोबत एक जुळत जाते व त्याची एक मोठी चेन बनते. जर तुम्ही याला कंट्रोल नाही करणार ना तर हळूहळू ते द्वेषमध्ये बदलून जाईल. म्हणजेच आपल्या कामाप्रती द्वेष असो किंवा दुसऱ्यांप्रती द्वेष असो, ही निगेटिव्हिटी काही दिवसांमध्ये द्वेषमध्ये कन्वर्ट होऊन जाणार व याला कंट्रोल सुद्धा तुम्ही करू शकणार नाही. तुम्हाला एक गोष्ट माहितीच असेल, तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स खूप कमी वेळेसाठी असते, परंतु निगेटिव्ह थॉट खूप काळापर्यंत आपल्या मनामध्ये टिकून राहते. कुणी आपल्यासोबत चांगलं केलंय हे कधीच आपल्या लक्षात राहणार नाही, परंतु त्या व्यक्तीने तुमच्यासोबत किती वाईट केलं हे नेहमी करता तुमच्या लक्षात राहतं. आपलं मन त्याच गोष्टीला सेफ ठेवतो. कोणत्या गोष्टीला सेफ ठेवतं? जी इन्सिडेंटवाली असेल. जे निगेटिव्ह आहे त्याला सेफ ठेवते. हीच तर आपल्या मनाची प्रोग्रामिंग आहे. या सगळ्यांमधून बाहेर निघण्यासाठी सगळ्यात आधी स्वतःसोबत निगेटिव्ह बोलणं बंद करा. बघा, तुमच्यासोबत काही एखादी घटना घडली असेल जी घडायला नाही पाहिजे होती. आपल्या विचारांवर आपला कंट्रोल नसतो, परंतु तुम्ही कोणत्या पद्धतीचा विचार करत आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्या घडलेल्या घटनेसाठी तुम्ही स्वतःला दोष देतात तर तुम्ही हीच सर्वात मोठी एक चुकी करत आहे की तुम्ही स्वतःला दोष देत आहात. त्या घटनेसाठी स्वतःला जबाबदार ठरवणं बंद करा. स्वतःला दोष देणं बंद करा. स्वतःला चुकीचं जज करणं बंद करा. स्वतःच्या मनाला समजवा, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होऊ शकत नाही, परंतु जे घडत आहे ते पण आपल्या लिमिटच्या बाहेर आहे. म्हणून त्या गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार नाही आहात. यामधून तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येणार. नकारात्मक विचारांसोबत आपल्याला सहजतापूर्वक हँडल होता आलं पाहिजे. यामधून तुम्हाला कळलेलंच असेल, निगेटिव्ह विचारांना तुम्हाला कधीच सपोर्ट करायचा नाही आहे. नेहमीच पॉझिटिव्ह विचार करा व पॉझिटिव्ह राहा व आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटी पसरवा. ही आज खूप मोठी गरज झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.